नमस्कार. श्री शिव महापुराण कोटी रुद्र संहिता अध्याय क्रमांक 15 मल्लिकार्जुनाची उत्पत्ती. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, ऋषी हो, आता मी तुम्हाला मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या उत्पत्तीची कथा सांगतो. एकदा शिव पार्वतीने आपल्या दोन्ही पुत्रांना गणपतीला व कार्तिक स्वामीला पृथ्वी प्रदक्षिणा करून येण्यास सांगितले. ही सर्व कथा मी यापूर्वी सविस्तर कथन केली आहे. तर ज्या वेळेस कुमार कार्तिकेय पृथ्वी प्रदक्षिणा करून कैलास पर्वतावर जात होता, तेव्हा नारदांनी त्याला मध्येच गाठले. त्याला गणपतीच्या विवाहाची हकीकत सांगितली व मात्या पित्यांनी तुझ्याशी पक्षपात केला आहे असे म्हणून त्याच्या मनात कलुषित भाव निर्माण केला. तो रागाने कैलासावर गेला. शिव पार्वतीला आपली पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झाल्याचे सांगितले. त्यांना नमस्कार केला. मग त्यांनी केलेल्या पक्षपाताबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्या दोघांनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो रुष्ट होऊन क्रौच पर्वतावर निघून गेला. त्याच्या वियोगाने पार्वतीला फार दुःख झाले. शिवजींनी तिचे सांत्वन केले. ते म्हणाले, प्रिये, तू कशासाठी एवढे दुःख करतेस? आपला पुत्र रागावून गेलेला असला तरी अवश्य परत येईल. पण तिचा शोक जराही कमी झाला नाही. तिची अवस्था पाहून शिवजींनी देवांना आणि ऋषींना कुमाराकडे पाठवले. शिवजींचे कार्य म्हणून ते आपापल्या गणांसह क्रौच पर्वतावर गेले. त्यांनी कुमाराला नमस्कार केला. त्याने कैलासावर चलावे म्हणून त्याला अनेक विनवण्या केल्या, पण रुसलेल्या कुमाराने त्यांचे म्हणणे ऐकले नाही. ते निराशाने परत गेले. शिवजींना सर्व वृत्तांत सांगून आपापल्या स्थानी परतले. कुमाराला नाही म्हणून पार्वती व्यथित झाली. शिवजींनाही फार वाईट वाटले. मग ते दोघेही त्याला भेटण्यासाठी निघाले. त्यांच्या आगमनाची वार्ता कळताच कुमार 3 योजने म्हणजे 12 कोस दूर निघून गेला. भगवान महादेव पार्वतीसह क्रौच पर्वतावर गेले. कार्तिकेय तेथे नाही हे पाहून त्यांना फार दुःख झाले. ते दोघे ज्योतिर्मय स्वरूप धारण करून तेथेच राहिले. ते ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन नावाने प्रसिद्ध आहे. मल्लिका हे पार्वतीचेच नाव आहे आणि अर्जुन हा शिवजींचा समानार्थी शब्द आहे. त्यानंतर पुत्रस्नेहाने व्याकुळ झालेला शिव पार्वती प्रत्येक पर्वकाळी कुमाराला भेटण्यासाठी जाऊ लागले. त्यापैकी शिवप्रभू अमावस्येला आणि पार्वती पौर्णिमेला जाते असे म्हणतात. मल्लिकार्जुनाचे महात्म्य फार थोर आहे. या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणाऱ्यांचे सर्व पाप नाहीसे होतात. त्याचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात. दुःख दूर होऊन सुख मिळते. धनधान्यादी संपदा, प्रतिष्ठा व आरोग्य यांची प्राप्ती होते. त्याला पुन्हा गर्भवास भोगावा लागत नाही. शिवकृपेने त्याला अक्षय पद प्राप्त होते. अध्याय 15 समाप्त.